नांदेड जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू आहे। धर्माबाद तालुक्यातील मंगळाळी या गावामध्ये मतदान अजूनही सुरूच आहे। मतदानाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जाते। कंट्रोल युनिट बंद पडल्यामुळे मतदान प्रक्रिया लांबली अशी देखील माहिती आहे। अजूनही मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा आहेत अशी देखील माहिती समोर येते। ही दृश्य देखील आपण पाहतोय। धर्माबाद तालुक्यातल्या मंगळाळी या गावामध्ये अद्यापही मतदान सुरूच असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। सतीश मोहिते आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। सतीश, धर्माबाद तालुक्यातल्या मंगळाळी गावामध्ये अद्यापही मतदान प्रक्रिया सुरूच आहे असं कळतंय, काय नेमकं घडलेलं आहे? श्रीकांत, हा जो व्हिडिओ आहे तो मंगळाळी येथील आहे। धर्माबाद म्हणजेच नायगाव तालुक्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघातील धर्माबाद येथील ही घटना आहे। कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यांच्यामध्ये काही बिघाड झाल्यामुळे 2 ते 3 वेळा याच्यामध्ये बिघाड झाल्यामुळे इथली मतदान प्रक्रिया जी खोळंबली होती। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे विधानसभेसोबतच नांदेडमध्ये लोकसभेची ही पोटनिवडणूक होत आहे। त्यामुळे 2 टेबलवर वेगवेगळे मतदान करावयाचे आहे। त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा या 2 मतदानासाठीही अनेक ठिकाणी वेळ लागत आहे। धर्माबाद प्रमाणेच नांदेड शहरामध्येही जवळपास 8 ते 9 मतदान केंद्रावर 6 वाजेनंतर मतदान प्रक्रिया सुरू होती। नांदेड शहरातील खुदबई नगर असेल, इम्रान कॉलनी असेल, शिवाजीनगर असेल या भागातील मतदान केंद्रावर 6 नंतर मतदान प्रक्रिया सुरू होती। सोबतच नांदेड उत्तरमध्ये मरळक येथेही मतदान प्रक्रिया सुरू होती। त्यामुळे नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी 6 नंतरही मतदान प्रक्रिया सुरू होती। पाहतोय की कंट्रोल युनिट बंद पडल्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।